स्कॅम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कोण येतं? हर्षद मेहता, केतन पारेख, विजय माल्या आणि अजून बरेचसे मोठे उद्योगपती. पण एक नाव मात्र या यादीत वारंवार असूनही लोकांच्या नजरेआड राहिलं आहे. असा माणूस ज्याचं नाव तुम्ही रोजच्या आयुष्यात ऐकलं असेल, ज्याच्या कंपन्या तुम्ही पाहिल्याही असतील, ज्याच्या चॅनल्सवर बातम्या पाहिल्या असतील, ज्याचा मुलगा देशातील मोठ्या मीडिया कंपनीजपैकी एका कंपनीचा CEO राहिला आहे. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट, त्याने 1999-2000 साली 703 कोटींचा स्कॅम केला. आता या स्कॅममध्ये त्यांचे नाव डायरेक्ट जोडले नव्हते म्हणून ते मोकळे झाले. पण मग 2019 साली त्यांनी अजून एक स्कॅम केला, 200 कोटींचा. आणि आत्ता 31 जुलै 2026मध्ये त्यांना सेबीने 1 वर्षासाठी मार्केटमधून बॅन केले. कारण परत एकदा 700 कोटींचा गफला. आणि आश्चर्य म्हणजे हा माणूस आजही एखाद्या फरार स्कॅमस्टरसारखा लपलेला नाही. तो तुमच्यासमोरच आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, मुलाखतींमध्ये, बिझनेस चर्चांमध्ये आणि करोडो रुपयांच्या व्यवहारांच्या केंद्रस्थानी. In today's world, business world, which is very very highly competitive, और जिसके कारण से हम कई बार सोचते हैं कि आज के दिन में ईमानदार रह के हम कामयाब नहीं हो सकते, मेरा उल्टा मानना है कि इस competitive वर्ल्ड में आज के दिन अगर आप ऑनेस्ट और ट्रस्टवर्दी नहीं हैं तो शायद नहीं हो सकता, बिल्कुल भी नहीं हो सकता. क्योंकि कस्टमर को हमेशा आपके ऊपर ट्रस्ट होना, फेथ होना ज़रूरी है. तुम्हाला हे गृहस्थ माहीत आहेत का? हे झी ग्रुपचे संस्थापक आहेत आणि 2015मध्ये ते भारतातील 18व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. काही वर्षांपूर्वी ते सुभाषचंद्र शो नावाच्या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होते. त्याचीच ही क्लिप. ते नेहमी म्हणायचे की नैतिकता आणि तत्वांची तडजोड न करता मिळवलेल्या यशातूनच खरे सुख मिळू शकते. पण कदाचित ते हे सांगताना काही टर्म्स अँड कंडिशन्स सांगायला विसरले असावेत. कारण त्यांनी जे काही केले ते या विचाराच्या अगदी उलट आहे. सेबीच्या एका अहवालानुसार त्यांच्यामुळे 3 लाख बॉन्डधारकांना नुकसान सहन करावे लागले आणि लाखो लोकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. त्यांनी हे सगळं इतक्या हुशारीने कसं केलं हे आपण समजून घेणार आहोत. आणि हे समजून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण या प्रकरणातून मिळणारा धडा भविष्यात तुमचे मोठे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत करू शकतो. नमस्कार, मी तन्मयी. संवाद पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या विचारांतीच्या व्हिडिओमध्ये आपण सुभाषचंद्र गोएंका यांच्यावर करण्यात आलेल्या फसवणुकीच्या आरोपांबद्दल चर्चा करणार आहोत. एकदा आरोप नाही, अनेकदा केलेल्या आरोपांबद्दल. हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील आदमपूर इथून या कहाणीची सुरुवात होते. सुभाषचंद्र गोएंका यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1950 रोजी झाला. त्यांचं कुटुंब श्रीमंत उद्योगपतींचं नव्हतं. उलट कुटुंबावर कर्ज होतं. उच्च शिक्षण घेणंही शक्य नव्हतं आणि म्हणूनच अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी शिक्षण सोडलं. 1965मध्ये ते आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात उतरले. हा व्यवसाय होता धान्याचा व्यापार. कुटुंब फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठी तांदूळ आणि इतर धान्याची खरेदी विक्री करत होतं. म्हणून ज्या व्यक्तीला आपण आज मीडिया मोगुल म्हणून ओळखतो त्याची सुरुवात मीडिया, टेलिव्हिजन किंवा एंटरटेनमेंटमधून झालेलीच नव्हती. ती झाली होती राईस ट्रेडिंगपासून. पण सुभाषचंद्र यांची महत्त्वाकांक्षा केवळ पारंपरिक व्यापारापुरती मर्यादित नव्हती. हळूहळू त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये पाऊल टाकायला सुरुवात केली. 1980च्या दशकात त्यांनी SL पॅकेजिंग सुरू केली. या कंपनीतून टूथपेस्ट आणि इतर FMCG प्रोडक्टसाठी फ्लेक्सिबल पॅकेजिंग तयार केलं जायचं. हा व्यवसाय खूप यशस्वी झाला आणि सुभाषचंद्रकडे प्रचंड पैसा आला. त्यातून उभं राहिलं SL वर्ल्ड. मुंबईजवळ उभारण्यात आलेला हा भारतातील पहिल्या मोठ्या अम्युजमेंट पार्क्सपैकी एक होता. म्हणजे एका बाजूला पॅकेजिंग बिझनेस आणि दुसऱ्या बाजूला एंटरटेनमेंट. पण चंद्रांना अजून मोठी संधी दिसत होती आणि ती संधी होती टेलिव्हिजन. 1980 आणि 90च्या सुरुवातीला भारतीय घरांमध्ये टेलिव्हिजन वेगाने पोहोचत होता. पण भारतीय टेलिव्हिजनवर सरकारी दूरदर्शनचं वर्चस्व होतं. प्रायव्हेट सॅटेलाईट टेलिव्हिजन ही भारतासाठी जवळजवळ नवी संकल्पना होती आणि इथे सुभाषचंद्रांनी मोठा धोका पत्करला.
आणि 2 ऑक्टोबर 1992 या दिवशी झी TV सुरू झालं. झी TVच्या अधिकृत माहितीनुसार सुभाषचंद्रांनी 1992मध्ये भारतातील पहिलं प्रायव्हेट सॅटेलाईट टेलिव्हिजन चॅनल सुरू केलं आणि त्यानंतर झी न्यूजसारख्या इतर उपक्रमांचा विस्तार झाला आणि इथूनच सुभाषचंद्रांनी खरी ओळख निर्माण झाली. 2004 साली त्यांचा मुलगा पुनीत गोयंका यांना झीचा बिझनेस हेड बनवण्यात आले. त्यावेळी झी TVच्या रेटिंग्ज खाली गेल्या होत्या. पुनीत यांनी चॅनलची कंटेंट स्ट्रॅटेजी हाताळली आणि त्यानंतर झीच्या पुनरुज्जीवनात त्यांची भूमिका वाढत गेली आणि त्यानंतर 2010 साली त्यांना झीचे CEOचे पद मिळाले. त्यानंतर त्यांनी डेली शोज, रियालिटी शोज इत्यादींची लोकप्रियता वाढवली आणि हे कामही त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळले आणि त्यांनी झी सिनेमा, झी बिझनेस यांसारखे इतरही चॅनल सुरू केले आणि तेही यशस्वीपणे चालवले. 2013 ते 2018 हा झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेडसाठी सुवर्णकाळ होता. हे सर्व TV चॅनल्स झी अंतर्गत येतात. जरी 2013 ते 2018 हा त्यांच्यासाठी सुवर्णकाळ होता, तरीही 1999 साली एक घटना झाली होती. ती जास्त चर्चिल्याच गेली नाही. वर्ष होतं 1999चं. त्या काळात भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी होती. मीडिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने वाढत होते. झी टेलिफिल्म्सचाही शेअर वेगाने वर जात होता. पण इथे एक प्रश्न निर्माण झाला. शेअरची किंमत नैसर्गिकरित्या वाढत होती की कृत्रिमरित्या? हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू. समजा एका गावात आंब्याचा बाजार भरला आहे. 10 व्यापारी आहेत. त्यापैकी 3 व्यापारी एकमेकांकडूनच आंबे विकत घेत आहेत. पहिला व्यापारी दुसऱ्याला आंबे विकतो, दुसरा जास्त भावाने तिसऱ्याला विकतो, तिसरा पुन्हा अजून जास्त भावाने पहिल्याला विकतो. बाहेरून पाहणाऱ्या लोकांना वाटतं की आंब्याची प्रचंड खरेदी सुरू आहे. लोकही आंबे विकत घेऊ लागतात. पण प्रत्यक्षात खरेदी करणारे तेच 3 व्यापारी असतात. शेअर बाजारात यालाच सर्क्युलर ट्रेडिंग असं म्हणतात. 1999च्या शेवटी झीचा शेअर सुमारे 476 रुपयांवर होता आणि 2000मध्ये काही महिन्यात तो 1555 रुपयांपर्यंत पोहोचला. पण 2001 पर्यंत तो घसरून जवळपास 121 रुपयांवर आला. म्हणजे काही महिन्यात किंमत अनेक पटींनी वाढली आणि लगेच अनेक पटींनी कमी झाली. यामुळे ही बाब सेबीच्या लक्षात आली आणि त्यांनी एन्क्वायरी सुरू केली. सेबीच्या तपासात केतन पारेखशी संबंधित संस्थांशी झीच्या शेअरमध्ये अशा प्रकारचे व्यवहार केल्याचं समोर आलं. त्यामुळे बाजारात कृत्रिम मागणी निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैसा. इतका प्रचंड पैसा आला कुठून? सेबीच्या तपासानुसार झीच्या प्रमोटर्सशी म्हणजे सुभाषचंद्रांशी संबंधित कंपन्यांनी केतन पारेखशी संबंधित संस्थांना 706.40 कोटी रुपये दिले होते. म्हणून डायरेक्ट व्यवहार कुठेच झाला नव्हता. पण अलिजिडली पैसे सुभाषचंद्रांकडून केतन पारेखकडे गेले होते. केतन पारेखशी संबंधित एंटिटीजनी सिंक्रोनाइज्ड आणि सर्क्युलर ट्रेड्स करून आर्टिफिशियल व्हॉल्यूम आणि डिमांड तयार केली होती. शेअरमधील या प्रचंड चढउतारामुळे इन्फ्लेटेड प्राईजला शेअर घेतलेल्या अनेक गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान झालं. अशा प्रकारे झीचं नाव पहिल्यांदा एका मोठ्या आर्थिक वादात आलं. यातील 251.10 कोटी रुपये परत आले, पण 455.30 कोटी बाकी राहिले. 12 नोव्हेंबर 2007 रोजी सेबीने केतन पारेख आणि त्यांच्याशी संबंधित अनेक एंटिटीज विरुद्ध आदेश दिला. केतन आणि त्याच्या काही असोसिएट्सना सिक्युरिटीज मार्केटमध्ये प्रवेश करण्यापासून 14 वर्षांसाठी प्रतिबंधित करण्यात आले. पण झी मात्र या सगळ्यापासून नामानिराळं राहिलं, कारण डायरेक्ट व्यवहार कुठेच झाला नव्हता. दोन 2019मध्ये कंपनीचे 2 इंडिपेंडंट डिरेक्टर्स सुनील कुमार आणि निहारिका बोरा यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पण विचार करा, जर 2 इंडिपेंडंट डिरेक्टर्स अचानक राजीनामा देत असतील तर साहजिकच काहीतरी संशय निर्माण होणार. आणि त्यांच्या राजीनाम्याचं कारण जेव्हा त्यांच्या रेझिग्नेशन लेटरमध्ये वाचण्यात आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. जर त्यांनी राजीनामा दिला नसता आणि राजीनाम्याचं कारणही लिहिलं नसतं तर कदाचित ही माहिती बाहेरच आली नसती. त्या पत्रामध्ये असा आरोप करण्यात आला
की कंपनीचे प्रमोटर सुभाषचंद्र गोएंका आणि त्यांचे पुत्र पुनीत गोएंका यांनी कंपनीच्या निधीचा स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला. यानंतर परत एकदा सेबीने चौकशी सुरू केली आणि चौकशीतून त्यांना निधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वळवण्याची एक अत्यंत गुंतागुंतीची पद्धत आढळली. सुभाष गोएंका यांनी झी ही एक पब्लिक कंपनी आहे आणि त्यांच्याकडे आणखी 7 प्रायव्हेट कंपनीज आहेत. पब्लिक कंपनीमध्ये कंपनीचे शेअर्स प्रमोटर्स आणि पब्लिक इन्व्हेस्टर्स या दोघांकडे असतात. त्यामुळे कंपनीचा कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर पब्लिक इन्व्हेस्टर्सचा पैसा गुंतलेला असल्यामुळे बोर्डची परवानगी घेणे आवश्यक असते. पण प्रायव्हेट कंपनीच्या बाबतीत तुम्ही स्वतःच्या मर्जीनुसार निर्णय घेऊ शकता, कारण त्याचे मालक तुम्हीच असता. आता सेबीच्या म्हणण्यानुसार त्यांनी हे सगळं नेमकं कसं केलं, हा खूप गुंतागुंतीचा विषय आहे. सुभाषचंद्र यांच्या मालकीच्या 7 प्रायव्हेट कंपनीज आहेत, ज्यामध्ये त्यांच्याकडे बहुसंख्य शेअर्स आहेत. या 7 कंपन्यांपैकी एक कंपनी आहे एसएल ग्रीन मोबिलिटी. या कंपनीला रुपये 200 कोटींच्या कर्जाची गरज होती. त्यासाठी ते येस बँककडे गेले. त्यानंतर बँकेने त्यांच्याकडे कोलॅटरल मागितले. त्यावर त्यांनी एसएल ग्रीनच्या कर्जासाठी त्यांच्या झी कंपनीची बँकेत असलेली रुपये 200 कोटींची FD कोलॅटरल म्हणून ठेवण्यास सांगितले. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे झी ही पब्लिक कंपनी आहे आणि तिच्यामागे सामान्य जनता म्हणजे ज्यांच्याकडे शेअर आहेत त्यांचीही भागीदारी आहे. आणि एसएल ग्रीन मोबिलिटीसह इतर 6-7 कंपन्या त्यांच्या प्रायव्हेट कंपनीज आहेत. या प्रायव्हेट कंपनीजमध्ये जनतेचा पैसा गुंतलेला नाही. त्यामुळे या कंपन्यांना होणारा सर्व नफा श्री गोएंका यांच्याकडेच जाणार. पण झीला नफा झाला तर त्याचा फायदा गोएंका आणि पब्लिक इन्व्हेस्टर्स दोघांनाही होणार. त्यामुळे जर एसएल ग्रीनला नफा झाला तर तो फक्त श्री गोएंका यांचा फायदा असेल. पण जर एसएल ग्रीनला तोटा झाला तर त्याचा भार मात्र पब्लिक इन्व्हेस्टर्सवर पडणार. कारण 200 कोटींची जी FD कोलॅटरल म्हणून देण्यात आली होती ती पब्लिक कंपनीची होती. त्यानंतर एसएल ग्रीन मोबिलिटी कर्ज फेडण्यात डिफॉल्ट झाली. एसएल ग्रीन मोबिलिटीने कर्ज फेडण्यात डिफॉल्ट केल्यानंतर कर्ज देण्यापूर्वी झालेल्या करारानुसार येस बँकने झीची रुपये 200 कोटींची FD ताब्यात घेतली. यानंतर झीच्या पब्लिक इन्व्हेस्टर्सनी त्यांच्या पैशाचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्याच्या विरोधात आंदोलनं केली. त्यानंतर या प्रकरणात एक मोठा फिल्मी ट्विस्ट आला. सेबीने गोएंका यांना एसएलकडून रुपये 200 कोटी झीला परत करण्यास सांगितले. आता अंदाज करा त्यांनी काय केलं. त्यांनी झीमधून रुपये 8.5 कोटी त्यांच्या लिव्हिंग एंटरटेनमेंट को या कंपनीमध्ये ट्रान्स्फर केले. त्यानंतर रुपये 9 कोटी एसएल बिझनेस एक्सिलन्समध्ये ट्रान्स्फर केले. त्यानंतर रुपये 17 कोटी स्पिरिट इन्फ्रामध्ये ट्रान्स्फर केले. तिथून ते पॅन इंडिया इन्फ्रामध्ये ट्रान्स्फर केले. त्यानंतर ते एसएल ग्रीनमध्ये ट्रान्स्फर केले आणि शेवटी पुन्हा झीमध्ये ट्रान्स्फर केले. अशा प्रकारे त्यांनी एसएलने झीचे पैसे परत केले आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात पैसा झीमधूनच निघून पुन्हा गोलगोल फिरून झीमध्येच परत आला होता. म्हणजे त्यांनी झीचे रुपये 143 कोटी सर्क्युलर पद्धतीने पुन्हा झीमध्येच ट्रान्स्फर केले. आणि हे प्रकरण इथेच थांबत नाही बरं का. या प्रकरणाच्याच सुमारास झीचे CEO पुनीत गोएंका यांच्या विरोधात आणखी एक चौकशी सुरू झाली. या प्रकरणात असा आरोप आहे की त्यांच्या कंपनी शिरपूर गोल्ड रिफायनरीने रुपये 400 कोटींचे कर्ज घेतलं आणि त्याचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी करण्यात आला. आणि याची शिक्षा काय? तर जून 2023मध्ये सेबीने अंतरिम आदेश जारी केला. त्या आदेशानुसार सुभाष चंद्रा आणि पुनीत गोएंका यांना सूचीबद्ध कंपन्यांमध्ये संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय पदांवर काम करण्यास मनाई करण्यात आली. सोनं चोरीला जाऊ शकतं, पैसा संपुष्टात येऊ शकतो, शेअर्सची किंमत घसरू शकते, पण जमीन कोणी उचलून घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच अनेक लोक आजही जमिनीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानतात. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की एखादी जमीनच गायब झाली? झी एंटरटेनमेंटच्या नव्या प्रकरणात असंच काहीसं घडलंय. एका अशा कंपनीमध्ये जिचा 2006चा टर्नओव्हर रुपये 8,100 ते 8,900 आहे. 2018मध्ये जो FD स्कॅम चालू होता तेव्हाच झीमध्ये अजून एक स्कॅम झाला. डेलॉईट, जी बिग 4 अकाउंटिंग फर्म्सपैकी एक आहे, ती कंपनीचे ऑडिट करत होती. कंपनीच्या बुक्स, बॅलन्स शीट वगैरेचं ऑडिट करताना डिलॉईटला कळलं की कंपनीकडे एक मोठी असेट आहे.
ही असेट म्हणजे एक प्रीमियम लँड हैदराबादच्या जुबिली हिल्स भागात. जुबिली हिल्स हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल, कारण तिथे मोठमोठे ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेस आणि मोठमोठे बिझनेसमॅन राहतात. साहजिकच तिथली जमीन अत्यंत महाग आहे आणि याच प्राईम एरियामध्ये झी एंटरटेनमेंटची ही जमीन होती. ऑडिटरने मॅनेजमेंटला विचारलं, ही तुमची जमीन जी खूप मोठी आहे आणि अतिशय प्राईम लोकेशनवर आहे, खूप महागही आहे, याचे डॉक्युमेंट्स द्या. मॅनेजमेंट म्हणालं, ती जमीन तर गेली, इट्स गॉन. प्रकरण परत एकदा सेबीकडे गेलं. यानंतर सेबीचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आणि त्यांना काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. सेबीला कळलं की एस एल ग्रुप हा सुभाषचंद्र गोयंका यांचा ग्रुप आहे आणि एस एल ग्रुपचे MD आणि CEO त्यांचे पुत्र पुनीत गोयंका आहेत. एस एल ग्रुपच्या अनेक प्रायव्हेट व्हेंचर कंपनीज आहेत आणि या प्रायव्हेट कंपनीज झी एंटरटेनमेंटपेक्षा वेगळ्या आहेत, कारण त्याची ओनरशिप थेट गोयंका फॅमिलीकडे आहे. यातील 4 कंपन्यांचा वापर करून हा संपूर्ण खेळ खेळण्यात आला. त्या 4 कंपन्या होत्या जिनिक्स प्रोजेक्ट्स, VK इन्फ्रा, जिनिक्स इन्फ्राबिल्ट आणि रेन रिसर्च. या 4ही कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करत होत्या. आता या 4 कंपन्यांनी काय केलं? त्यांनी एक मोठं लोन घेतलं. कोणाकडून? इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सकडून. आणि हे काही छोटं मोठं लोन नव्हतं. या 4 कंपन्यांनी मिळून रुपये 726 कोटींचं लोन इंडिया बुल्सकडून घेतलं. आता जर तुम्ही एवढं मोठं लोन घेत असाल तर काही ना काही कोलॅटरल म्हणजेच तारण ठेवावंच लागतं. सेबीचा आरोप असा आहे की सुभाषचंद्र गोयंका आणि त्यांचे पुत्र, जे लोकांना एथिक्सचे धडे शिकवायचे, यांनी अत्यंत हुशारीने झी एंटरटेनमेंटची जमीनच तारण ठेवली. सेबीच्या रिपोर्ट्सनुसार या पितापुत्रांचा एक पॅटर्न असल्याचं दिसतं. लिस्टेड कंपनी असलेल्या झी एंटरटेनमेंटमधून पैसे बाहेर काढणे, थेट पैसे काढणं कठीण होतं. मग सोपी प्रक्रिया कोणती? सोपी प्रक्रिया अशी की तुमच्या इतर कंपन्यांच्या नावावर लोन घ्या, ते लोन फेडूच नका. मग काय होईल? लोन फेडलं नाही तर पैसा तुमच्याकडेच राहतो. नंतर लोन देणारी कंपनी तुमची जमीन जप्त करेल, पण ती जमीन मुळात झी एंटरटेनमेंटची होती, म्हणजेच पब्लिक कंपनीची. त्यामुळे गोयंकांच्या स्वतःच्या खिशातून काय जाणार आहे? काहीच नाही. मग कोणाच्या खिशातून जाणार आहे? तुमच्या म्हणजेच शेअर होल्डर्सच्या खिशातून. या प्लॅनिंगनुसार त्यांचा संपूर्ण प्लॅन आखला. पण या प्लॅनमध्ये त्यांनी अतिशय हुशारीने एक गोष्ट केली. जर तुम्हाला कंपनीची कोणतीही असेट तारण ठेवायची असेल तर तुम्हाला बोर्ड अप्रुव्हल घ्यावा लागतो. कंपनीतील इतर बोर्ड मेंबर्सना विचारावं लागतं. पण त्यांनी तसं काहीच केलं नाही. त्यांनी जमीनच थेट तारण ठेवली. आणि जेव्हा 2018चा सिक्रेट ॲग्रीमेंट समोर आला तेव्हा सगळ्यांना कळलं. 27 डिसेंबर 2018 रोजी सुभाषचंद्र गोयंका स्वतः इंडिया बुल्सच्या हैदराबादच्या ऑफिसमध्ये गेले होते. तिथे त्यांनी झीचे ऑथोराईज सिग्नेटरी म्हणून सिग्नेचर केली आणि जुबिली हिल्समधील ही जमीन तारण ठेवली. सेबीच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळलं की त्यांनी बोर्ड अप्रुव्हल घेतलंच नव्हतं. यानंतर सेबीने त्या 4 कंपन्यांनी घेतलेल्या लोन्सचा डेटा तपासला. तेव्हा कळलं की या 4ही कंपन्या 100% SL होम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्या होत्या. सामान्यतः हुशारीने व्यवहार करणारे लोक कंपन्यांची ओनरशिप स्ट्रक्चर साधी ठेवत नाहीत. ती अतिशय कॉम्प्लेक्स ठेवली जाते. एक कंपनी दुसऱ्या कंपनीची मालकी ठेवते, दुसरी तिसऱ्याची आणि शेवटी अनेक लेयर्सनंतर अल्टिमेट ओनर समोर येतो. इथेही ओनरशिपचे अनेक लेयर्स होते आणि फायनल ओनर्स होते सुशीला गोयंका आणि SL इंटरनॅशनल लिमिटेड. म्हणजे शेवटी पाहिलं तर हे सर्व बिझनेसेस गोयंका फॅमिलीशी संबंधित होते. हा रेड फ्लॅग डिलॉईटने 2019च्या रिपोर्टमध्येही नमूद केला होता. कंपनीकडे जमिनीची ओरिजिनल डीड उपलब्ध नव्हती. नंतर जेव्हा हे लोन व्यवस्थित परत मिळत नव्हतं तेव्हा इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स कोर्टात गेली. त्यांनी कोर्टाला सांगितलं की ही जमीन तारण ठेवण्यात आली होती. त्यांनी कोर्टाला विनंती केली की आम्हाला लोन देताना ही जमीन तारण ठेवण्यात आली असल्यामुळे आमच्या परवानगीशिवाय ही जमीन विकता येणार नाही, असा आदेश द्यावा. आता हे प्रकरण कोर्टामध्ये सुरू आहे. सामान्यतः अशा प्रकारचे कोर्ट मॅटर्स सुरू झाले की कंपनीला सेबी, BSE, NSE आणि आपल्या शेअर होल्डर्सना माहिती द्यावी लागते. पण त्यांनी तेही केलं नाही. जेव्हा पुनीत गोयंका यांच्यावर पहिली इन्क्वायरी सुरू झाली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की असं काहीच झालं नाही आहे. आम्ही कोणतीही जमीन तारण ठेवलेलीच नाही आहे.
नंतर जेव्हा प्रकरण सुभाषचंद्र गोयंका यांच्यापर्यंत पोहोचलं तेव्हा त्यांनी सरळ सांगितलं, मी कधी हैदराबादला गेलोच नाही, मी सिग्नेचर केलेलीच नाही. म्हणजे हे असं झालं की मी शेंगा खाल्ल्याच नाही, मी टरफलं उचलणारच नाही. पण शेवटी कळलं की शेंगाही त्यांनीच खाल्ल्या होत्या आणि टरफलंही त्यांनीच उचलायची होती मग. आणि शेवटी त्यांनी असंही सांगितलं की माझं आता वय झालं आहे, 5-6 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं हे मला आठवत नाही. या कारणांवरून त्यांनी सेबीला सांगितलं की तुम्ही आम्हाला पनिश करू शकत नाही. एक म्हणजे हे रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन नाही आणि दुसरं म्हणजे मला या गोष्टी आठवतही नाहीत. पण इतकं सगळं समोर आल्यानंतर सेबी मात्र ॲक्टिव्ह झालं. कारण कंपनीच्या शेअरहोल्डर्सना मोठं नुकसान झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. सेबीने अजून जोरात एन्क्वायरी सुरू केली. गोयंका फॅमिलीला कळलं की आता यातून सुटका होणार नाही, सगळीकडून पकडले गेले आहोत. म्हणून त्यांनी सेबीकडे रिक्वेस्ट केली की हे प्रकरण सेटल करूया. सेटलमेंट म्हणजे काय? काही प्रकरणांमध्ये सेबीसोबत डिरेक्ट सेटलमेंट करता येते. एक ठराविक रक्कम भरायची आणि प्रकरण संपवायचं. त्यांनी जून 2026मध्ये सेबीकडे सेटलमेंट ॲप्लिकेशन दाखल केलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की आम्ही एक फी भरून हे प्रकरण क्लोज करू इच्छितो, पण गिल्ट ॲडमिट न करता. म्हणजे आम्ही कोणतीही चूक केली हे मान्य करतच नाही आहेत. एक फी भरतो आणि प्रकरणातून आम्ही बाहेर पडतो. पण सेबीने तेही ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं, कारण प्रकरण खूप सिरियस झालं होतं. आणि त्यानंतर सेबीने फायनल जजमेंट दिलं. झीला 2 महिन्यांसाठी सिक्युरिटीज मार्केटमधून बॅन करण्यात आलं आणि प्रमोटर्स पुनीत गोयंका आणि सुभाषचंद्र गोयंका यांना 12 महिन्यांसाठी सिक्युरिटीज मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटमधूनही बॅन करण्यात आलं. आणि सुभाषचंद्र यांना 60 लाखांचा आणि पुनीत गोयंका यांना 58 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. सेबीकडे कोणाला तुरुंगात टाकण्याची पॉवर नाही, पण जर ती असती तर हे प्रकरण कदाचित त्यापेक्षा जास्त सिरियस झालं असतं. झी समूहावरील हे 3 वाद केवळ आर्थिक गैरव्यवहारांच्या कथा नाहीत, त्या भारतीय कॉर्पोरेट व्यवस्थेतील एका मोठ्या प्रश्नाकडे बोट दाखवतात. कंपनीचा पैसा आणि कंपनीची मालमत्ता याचा वापर नेमका कोणासाठी केला जातो? कारण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, पब्लिक कंपनी ही कोणाचीही खाजगी मालमत्ता नसते. ती त्या कंपनीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराची असते.